आज बघा आपण मस्त अशी रेस्टॉरंट स्टाईल मसाला भेंडी कशी बनवायची याची रेसिपी बघणार आहोत। त्यासाठी बघा मी इथे एक पावशेर भेंडी घेतलेली आहे। त्यामध्ये पाणी घालून आपण ती भेंडी स्वच्छ अशी धुवून घेऊया। नंतर बघा एका कोरड्या कापडावरती आपल्याला भेंडी छान अशी पसरवून घ्यायची आहे आणि ती छान अशी स्वच्छ कोरडी होईपर्यंत पुसून घ्यायची आहे। बघा मस्त अशी कोरडी झालेली आहे भेंडी। भेंडीमध्ये पाणी राहू द्यायचं नाही, नाहीतर भेंडी चिकट होते। आणि भेंडीचा बघा देठाचा भाग आणि पुढचा भाग काढून भेंडीचे या पद्धतीने दोन तुकडे करून घ्यायचे आहेत आपल्याला। जर आपल्याला हवं असेल तर आपण मधून चिर दिली तरी चालेल। येथे बघा मिक्सरच्या भांड्यामध्ये मी एक बारीक चिरलेला टोमॅटो घालून घेते आहे। नंतर बघा यामध्येच आपण एक चमचा धने, 7-8 लसणाच्या पाकळ्या, कसुरी मेथी 1 चमचा आणि तमालपत्र बघा 1-2 घालून घेणार आहोत आणि मिक्सरला आपण छान अशी याची पेस्ट बनवून घेणार आहोत। यामध्ये अगदी 2 चमचे पाणी घालून आपण याची छान अशी पेस्ट बनवून घेऊया। नंतर बघा एका गरम पॅन मध्ये मी 1 चमचा तेल घालून घेतलेला आहे। यामध्ये आपल्याला कट केलेली भेंडी घालून अगदी 5 मिनिट छान अशी परतून घ्यायची आहे। याने भेंडीला टेस्ट एकदम छान येईल। हलकीशी परतून घ्यायची आहे बघा, हलकासा त्याचा रंग बदलला पाहिजे इतपत आपण ही भेंडी छान अशी परतून घेणार आहोत। भेंडीला बघा सतत आपल्याला हलवतच मिक्स करून घ्यायचं आहे, नाहीतर भेंडी एकाच ठिकाणी करपू शकते। आणि एकदम मीडियम गॅसवरती छान अशी भेंडी आपण परतून घेणार आहोत। बघा भेंडीचा रंग बघा पूर्ण बदललेला आहे। आता आपण ती एका प्लेटमध्ये काढून घेऊया। नंतर बघा एका गरम पॅन मध्ये मी 2 चमचे तेल घालून घेतलेला आहे। यामध्ये घालूया आपण 1 चमचा मोहरी, 1 चमचा जिरे, 4-5 कढीपत्त्याची पाने, 1 बारीक चिरलेला कांदा आणि 4-5 हिरवी मिरची आपण बारीक कट करून घालणार आहोत। बघा कांद्याला बघा हलकासा ब्राऊन रंग येईपर्यंत कांदा आपण छान असा परतून घेणार आहोत। अगदी 1 ते 2 मिनिटांमध्ये कांद्याचा रंग बघा छान असा बदललेला आहे, हलकासा ब्राऊन झालेला आहे कांदा। आता आपण यामध्ये मिक्सरला जी बारीक केलेली पेस्ट होती ती घालून घेऊया। नंतर यामध्ये बघा 1 चमचा हळद, 1 चमचा मीठ, 1 चमचा तिखट, 1 चमचा लाल मिरची पावडर आणि 1 चमचा मी मॅगी मसाला घातलेला आहे। आपण आपल्या आवडीप्रमाणे दुसरा कोणताही मसाला वापरला तरी चालेल। नंतर बघा या मिश्रणाला आपल्याला छान असं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे। एक 2 ते 3 मिनिट छान असं परतल्यानंतर मिश्रणाला बघा छान असं तेल सुटलेलं आहे। आता आपण यामध्ये हलकसं कोमट पाणी घालून घेणार आहोत। थंड पाणी घालायचं नाहीये आपल्याला, हलकसं कोमट पाणी घालायचं आहे। याने भेंडीची टेस्ट एकदम छान येते। आता बघा आपण मिश्रण छान असं एकजीव करून घेऊया। मस्त असं मिक्स करत करत आपण या मिश्रणाला बघा छान अशी उकळी काढून घेणार आहोत आणि छान अशी एक उकळी आल्यानंतर यामध्ये बघा आपण जी भेंडी परतलेली होती ती भेंडी आपण यामध्ये घालून घेऊया आणि नंतर 5 मिनिट आपण छान असं शिजवून घेऊया। भेंडी बघा मिक्स करत करतच आपण ही छान अशी परतून घेणार आहोत। 5 मिनिटानंतर बघा त्याचा रंग पण छान असा बदललेला आहे आणि भेंडी मस्त अशी शिजलेली आहे आणि मस्त अशी मसाला भेंडी तयार झालेली आहे। बघा तुम्ही पण एकदा नक्की बनवा आणि कमेंट करून नक्की सांगा कशी बनली आहे ती। बघा मस्त अशी भाकरी, मुरांबा, लोणचे, भेंडीची भाजी, काकडी आणि गाजर। मुरांबाची रेसिपी पण मी बनवलेली आहे, त्याची लिंक पण मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते आहे। जर आपल्याला हवं असेल तर आपण ती पण रेसिपी बघू शकता। अशाच नवनवीन रेसिपीसाठी कोमल्स किचनला सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका।